पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वर श्री पुंडलिका वरदे तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरे ब्रह्मस्वरूपं विठाला 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 अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रेय करुणैव च निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. आपण 2 दिवसापासून अद्वेष्टा या शब्दावरती प्रवचन करत आहोत. अद्वेष्टा सर्व भूतानां. भगवंताने सांगितलं की भक्त कसा असतो. अर्जुनाला उपदेश करतात भगवंत, आणि या भक्ताची लक्षणं काय आहे, तर हा भक्त जो आहे तर अद्वेष्टा असतो. अद्वेष्टा कोणाच्या बाबतीमध्ये, तर सर्व भूतानां, जो जो जीव या पृथ्वी तलावरती आहे, पशु पक्षी मानव वनस्पती, या सर्वांच्या बाबतीत तो अद्वेष्टा असतो. म्हणजे कोणाचाही द्वेष करत नाही, मत्सर करत नाही. मैत्र करुणेवच. जसा मित्र असतो तसा तो सर्वांचा मित्र, आणि सर्वांवरती करुणा करणारा. जसं भगवंत सर्वांच्यावरती करुणा करतो, कृपा करतो. भगवंत दया करतो, क्षमा करतो. दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. भगवंत कुठं असतो, तिथं दया आहे, तिथं क्षमा आहे, तिची शांती आहे. श्रेयो हि ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेष्यते. ध्यानात कर्मफल त्यागम त्यागा शांती. शेवटी शांती सांगितली म्हणजे शांती सुद्धा कशी आहे, श्रेष्ठ आहे. हे सगळे जे गुण आहेत, हे श्रेष्ठ गुण, हे सर्वात श्रेष्ठ गुण दैवी आहेत. दैवी संपत्ती म्हटलं जातं त्याला. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. अभयम सत्व संसिद्धीपासून. अभयम सत्व संसिद्धी ध्यानयोग व्यवस्थिती ज्ञानंदमशे यज्ञेश स्वाध्यायेस तपा आर्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशनम दया भूतेश्वलोलुप्त मार्दवम हीर चापलम तेज क्षमा धृती शौचम आद्रोहम नातिमानिता. आणि म्हटलंय भवंती संपदम दैवीम. ही दैवी संपत्ती आहे. हे अर्जुना, ही सगळी दैवी संपत्ती दैवी गुणांच्या लोकांच्या मध्ये असते. आणि त्या गुणांच्या वरतीच धर्माचा पाया. आपला जो हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्माचा जो पाया आहे, हा पाया उभारला गेलेला आहे. याच्यातला एक जरी गुण ढसाळला तरी इमारत पडते. सगळ्यात खाली जे आहे ते नम्रता. नम्रता माणसाच्या ठिकाणी देवाच्या पाया पडतो. पण देव कोण, देव कुठे असतो हे त्याला कळलं पाहिजे ना.
सर्व भूतांचे ठाई. सर्व भूत, भूत म्हणजे काय? कालच मी सांगितलं, भूत म्हणजे संस्कृत शब्द आहे. भूत म्हणजे आत्मा. पण स्वतःचा आत्मा ज्यावेळेस तो ओळखला जाईल त्यावेळेस त्याला परमात्मा दर्शन होतं. आणि मग इतरांचा आत्मा काय आहे, परमात्मा सृष्टी काय आहे हे त्याला कळतं. म्हणून आत्मा आणि परमात्मा, तो जो परमात्मा आहे तोच आत्मा आहे हे ज्यावेळेस त्याला कळेल तिथून पुढे त्याची सुरुवात होते. म्हणून मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, या सर्व गोष्टी त्याला कळाल्या पाहिजे. म्हणून अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुणेवच निर्मम निरहंकार. आता निर्मम, माझं 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 काहीही नाही. मम, कालच मी म्हटलं की इदम न मम, यापैकी माझं काहीच नाहीये. त्या दिवशी मी सांगितलं नाही का की ते एक म्हण आहे मराठीमध्ये, गाढव भज्याला आणि शेंगरू हेलपट्याला. त्याचं वजवा, आता त्याचा तरी फायदा होतो, त्याचा काहीतरी माणसाला फायदा होतो, पण त्याचं तरी काहीतरी काम होतं. पण जे हेलपटे मारतं त्याचा काही फायदा आहे का? तसं तो हेलपटे मारूनच त्याचं आयुष्य निघून जातं. म्हणून या ठिकाणी सांगितलंय की मम जे आहे ते मम 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 म्हणजे माझे माझे माझं करू नका. इदम न मम, हे माझं माझं करता करताच याचे हेलपट्यातच आयुष्य निघून गेलं. काय उरलं खाली? शतगणिले अर्धे रात्र खाय. 100 वर्षाचं जे आयुष्य आहे त्यातला अर्ध तर झोपच खाऊन टाकते आणि बाकीचे हेलपटे मारता मारता गेलं आयुष्य. काय केलं जीवनामध्ये? कधी नामस्मरण केलं नाही, कधी चिंतन केलं नाही, कधी साधू संतांच्या भेटी घेतल्या नाही, साधू संतांची सेवा घडली नाही, साधू संतांचा उपदेश ऐकला नाही. आई वडिलांची सेवा घडली नाही. मग पैसा हे सर्वस्व आहे का जीवनामध्ये? तर पैसा काहीच नसला तरी चालेल, 0. पण हे अगोदर घडलं पाहिजे या सर्व गोष्टी. कारण की ते पारलौकिक आहे. म्हणजे अलौकिक मध्ये ह्या गोष्टी आहेत, धन दौलत पैसा काही अलौकिक मध्ये एक तात्पुरती मजा आहे, तेवढ्यापुरती. झालं, संपलं, पैसे संपले का संपलं, झाला खेळ. पण हे जे ज्ञान आहे हे ज्ञान, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. आता एक काम करायचं बरं का, अगोदर पोत येऊन ठेवायचा, आता इथं महाराजांचा आणि नंतर त्याला घा, नंतर त्याला कधी पण असलं हां नाही नव्हतं. एक हार असतो ना तर तो इकडे घ्यायचा अगोदर गादीला. हां नाही नाही, याच्यावर इकडे घ्यायचं नंतर तिकडे घ्यायचं, नंतर तिकडे असं म्हणजे बुक्का लावायचा इथे आणि मग म्हणजे सांगून तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगून. तर मम 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 इदम न मम, हे माझं काहीच नाही इथे, हे सगळं भगवंताची आहे. सब भूमी गोपाल की आहे.
निरअहंकार, त्याच्या ठिकाणी मम मम पण नसतं, त्याच्या ठिकाणी निरअहंकार. अहंकार म्हणजे काय? अहंकार केव्हा येतो माणसाला? लहान मुलं आहे बघा, लहान मूल किती मग जन्मल्यानंतर त्याला बघा 6, 7, 8 महिने जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत त्याची जर अवस्था पाहिली, त्याला सोन्याचे दागिने घातले काढून घेतले, चांगले कपडे घातले काढून घेतले, त्याला चांगल्या चांगल्या वस्तू दिल्या त्याच्याकडून हिसकावून घेतल्या, त्याला त्याचं काही कळतच नाही, त्याला वाटतच नाही काही. त्याचं का वाटत नाही? जोपर्यंत त्याच्यामध्ये मम मम येत नाही. पण ज्यावेळेला त्याला कळायला लागतं आणि आपण एखादी खेळणी जर त्याला घेऊन दिली आणि त्याच्याकडून जर घ्यायचा प्रयत्न केला ते रडतं, जे देत नाही. आईला हाका मारत, आई यांनी माझं घेतली खेळणी घेतली. म्हणजे ज्यावेळेला त्याला कळायला लागतं त्यावेळेस त्याचं मम मम सुरू होतं, हे माझं ते माझं ते माझं कळायला लागतं. मग हे घर माझं, मग तो कुठं जरी गेला तर त्या घरात येईन, घर माझं, ही जमीन माझी, हा जुमला माझा. मग जे जे काही गोष्टी माझ्या असते, कपडे माझे, माझे कपडे का घातले तू, दुसऱ्या भावाने जर घातले त्याचे, माझे कपडे का काढून दे लगेच, आहे का नाही? आपली एखादी वस्तू जरी कोणी नेली तरी ते मरायला लागल्या, मरता मरता सुद्धा काही लोक आपली वस्तू कोणी नेली त्याचं ध्यान करतं, पण देवाचं करत नाही. एक म्हातारा तर मरायला लागलं होतं, त्याला बोलतं पण येईना, बोलतच येईना त्याला. तो नुसतं असं असं करायचं, असं असं करायचं, असं करायचं. आता ते हात हलवायचा आणि असं करायचं. पोरांना असं वाटलं भीतीत काही पुरून ठेवलं काही ना म्हाताऱ्याने. आणि मग पोरं म्हणाले जायला, म्हातारा तर असं असं करतो राहू, असं करतो, हे भीतीत काहीतरी असलं पाहिजे, ठेवलं पाहिजे, सांगता येईना. मग म्हणे भीत पाडून पाहू आपण. ते भीतीकडे हात करायचा, तर ती भीत पाडली पोरांनी, त्याचं काहीच निघालं नाही. म्हणे काय करावं? शहाणा म्हणत होता म्हणे, अहो तुम्ही येडे कसले, कायला भीती पाडीता म्हणे, त्याला काय म्हणायचे तुम्हाला कळतं का? नाही म्हणे, मग डॉक्टरला बोलवा, एक इंजेक्शन द्या, त्याला थोडंसं बोलता येईल काहीतरी. डॉक्टरला बोलवलं, त्याला इंजेक्शन दिलं, 5-10 मिनिट त्याला जरा त्याचा थकवा गेला सगळा, सावध झाला तो. आणि मग म्हणतो, येड्या हो भीत पाडली कशाला? म्हणे त्या शेजाऱ्याने म्हणे चाळण नेली म्हणे, माती चाळायची, ती घेऊन या पाहिजे. पोराने तोंडात मारून घेतली. काय बरे, काय सांगा. म्हणजे अशी मनुष्य जीवनाची कथा आहे. मी 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 माझं माझं, फुकटचं ओझ, मरेपर्यंत हेलपट आहे सगळ्या. पण भगवंताचं नामस्मरण चिंतन अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भावम यश नाशात्र संशया. सर्व मित्र आहेत,